आता आपल्या सोबत आहेत वेलेंटिना इंडस्ट्रीजचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर श्री ज्ञानेश्वर चोरगे. सर नमस्कार. नमस्ते. सर्वात आधी तुम्हाला उद्यमी सन्मान मिळाल्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. सर सुरुवातीलाच विचारायचं आहे, वेलेंटिना इंडस्ट्रीज ही IT, कन्स्ट्रक्शन, हेल्थकेअर अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करते. या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतानाचा बॅलन्स कसा राखता? वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी तुमचं त्यामध्ये एक्सपर्टीज असावी लागते. आणि आम्ही असं मानतो की कुठलाही व्यक्ती 1-2 क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असू शकतो. तो मल्टी सेक्टर्समध्ये ॲट द सेम टाईम त्याच्यामध्ये त्याच्याकडे नैपुण्यता असेल ही शक्यता फार कमी आहे. मग त्यामुळे अशा वेळेला अशी विद्वान लोक आपल्यासोबत घ्यावी लागतात. आमच्या सगळ्या व्हर्टिकलचं जर तुम्ही पाहिलंत बारकाईने तर ऑलमोस्ट सगळ्याच क्षेत्रात आम्ही आहोत. एखाद्या व्यक्तीकडे काही टॅलेंट आहे, दुसऱ्याकडे तो नसू शकतो कदाचित. सो आम्ही हे सगळं ग्रुप करतो. अशा लोकांना एकत्रित घेतो, त्यांना विश्वासात घेतो, त्यांच्यावर जबाबदारी देतो. कारण जर जबाबदारी आणि ऑथॉरिटी नसेल तर ते जे व्यवसायासाठी आवश्यक असणारे जे काही निर्णय आहेत ते निर्णय घेणं त्यांना अवघड जातं ते. त्यामुळे त्यांना तशी लिबर्टी दिली जाते, जेणेकरून तो व्यवसाय जास्तीत जास्त पद्धतीने कसा वाढेल आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि ऑब्व्हियसली ॲज अ बिझनेसमॅन आम्हाला प्रॉफिट तर हवं असतंच. आणि आम्ही ह्या मताची लोकं आहोत की योग्य मार्गाने जर पैसा येत असेल तर काहीच अडचण नसावी. व्यावसायिकाचा उद्देश हाच असतो की त्याने योग्य मार्गाने पैसा कमावा. जसं एक सैनिकाचं कर्तव्य असतं की शत्रूंपासून स्वतःच्या देशाचं संरक्षण करणे. एका डॉक्टरचं कर्तव्य असतं की कोणत्याही प्रकारची पार्शियलिटी न करता सगळ्या रुग्णांना ट्रीटमेंट द्यावी. तसंच एक व्यावसायिकाचा धर्म आहे की योग्य मार्गाने व्यवसाय करून धन अर्जित करणे आणि पर्यायाने देशाच्या GDPला हातभार लावणे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे जर व्यवसाय तुम्ही करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की व्यवसायासाठी भांडवल लागतं. अगदी खरं आहे, भांडवल लागतं, पण ते पैशाच्या स्वरूपातलं भांडवल विचार करतात. माझ्या मते व्यवसायासाठी सर्वप्रथम तशी स्किल्ड मॅनपॉवर तुम्हाला हवी असते. व्यवसायामध्ये पारंगत असलेली लोकं हवी असतात. ती लोकं तुमच्यासोबत असतील तर हीच सगळ्यात मोठी असेट आहे आणि ह्या लोकांमुळेच तो व्यवसाय वाढणार असतो. भांडवल किंवा पैसा जो लागणार असतो तो अगदी नंतर आहे. सुरुवातीला व्यवसायामध्ये तुमचं प्लॅनिंग प्रॉपर हवं. तुमच्याकडे प्रॉपर टीम असायला हवी, हार्डवर्किंग टीम असायला हवी. तुमच्या पूर्ण प्लॅनचं एक्झिक्युशन झालं पाहिजे, त्यामुळे मॉनिटरिंग असावी लागते आणि इतरही बऱ्याच बाबी आहेत. सो हे सर्व करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे विद्वान लोकं आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. सब कुछ हम करेंगे किंवा वन मॅन आर्मी हे असं नसतं. बऱ्याचदा आपण म्हणतो की ही इज अ मल्टी टॅलेंटेड किंवा शी इज अ मल्टी टॅलेंटेड. इट्स अ मिथ ॲक्च्युअली. नोबडी कॅन मल्टी टॅलेंटेड. हां, पण एक ग्रुप किंवा एकापेक्षा अनेक लोकं मात्र मल्टी टॅलेंटेड असू शकतात.